भिवंडीतील फातमा नगर परिसर आणि या परिसरातील ती भयानक रात्र. 6 काळसर्प या परिसरामध्ये दबा धरून बसले होते आणि त्यांनी अचानक घाला घातला त्या रात्री, त्या भयानक रात्री. आणि या घाल्यामुळं थोड्या वेळासाठी आकाशातील चांदण्या लुकलुकल्या, कारण ते या घटनेचा निषेध नोंदवत होत्या. मंदिरे मस्जिदे यांची कवाड थोड्या वेळासाठी धडधड करू लागली. आकाशातील चांदण्या लुकलुकू लागल्या आणि परिसरातच असलेली एक इंग्रजी माध्यमाची शाळा, या शाळेच्या भिंती थोड्या वेळासाठी धडधडू लागल्या, जणू काय धरणीकंप झालेला आहे. कारण मंडळी, घटनाच तशी घडली होती. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर ही सत्य घटना आवडली तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र करायला विसरू नका. मित्रांनो, त्या भयानक रात्री भिवंडीत नेमकं काय घडलं? अत्याचार झाला, पण तो कसा झाला, का झाला, हे आपल्याला पाहायचं या व्हिडिओतून. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तो दिवस होता गुरुवार, 20 फेब्रुवारी 2025. एक 22 वर्षीय तरुणी, मित्रांनो, तिला आपण रेणू असं नाव देऊ. तर ही रेणू तिच्या आते बहिणीकडे भिवंडीमध्ये मुक्कामी गेली होती, पाहुणी म्हणून गेली होती. आणि याच रेणूवर परिसरातील 6 काळसर्पांचा डोळा होता मित्रांनो. कारण रेणू दिसायला अतिशय सुंदर होती. लांब लचक बाल, गोरापान चेहरा, सुबक ठेंगणा बांधा, सुंदर होती. म्हणजे वर्णन करावं तेवढं कमीच आहे. अशी सुंदर ही रेणू होती. आणि या रेणूवर या 6 काळसर्पांची फार दिवसांपासून नजर होती. पण तिला गाठायचं कसं, हा प्रश्न या 6 काळसर्पांपुढे होता मित्रांनो. शेवटी याच्यातील एका काळसर्पाने फुटकार टाकलाच. त्याने तिला कसं गाठायचं याचा प्लॅन तयार केला आणि या 6 काळसर्पांना, म्हणजे उरलेल्या 5 काळसर्पांना त्याने तो प्लॅन सांगितला. आणि त्या प्लॅनप्रमाणे मित्रांनो, या रेणूचा भाऊ, त्याला या 6 काळसर्पांनी गाठलं. आणि त्या दिवशी गुरुवारी 20 फेब्रुवारी 2025 रोजी या भावाला तिच्या भरपूर या 6 काळसर्पांनी मारहाण केली. मारहाण केल्यानंतर या काळसर्पांनी त्या भावाला सांगितलं की तुझ्या बहिणीला फोन करून तू इथे बोलून घे, तुझ्या बहिणीला इथे बोलून घे, नाहीतर तुला आम्ही इथे ठार करू. भरपूर मार दिला या भावाला. आणि शेवटी नाईलाजाने या भावाने बहिणीला फोन लावला. मित्रांनो, हा फोन लावला रात्री, त्या दिवशी रात्री 12च्या दरम्यान. 1 फोन लावला, 2 फोन लावले, 3 फोन लावले. अहो, चक्क त्या भावाने बहिणीला 15 फोन लावले, परंतु एकही फोन या बहिणीने उचलला नाही. अर्थात ती कामात असेल किंवा तिचं त्या फोनकडे लक्ष नसेल. आणि रात्री 12 वाजता सहजच या बहिणीचं त्या फोनकडे लक्ष जातं आणि भावाचे मिस कॉल 15 आले, याचं तिला आश्चर्य वाटतं. आणि म्हणून या बहिणीने, या रेणूने आपल्या भावाला फोन केला. आणि मित्रांनो, हा फोनच रेणूच्या आयुष्यात मोठं वादळ घेऊन आलं. पाहूया नेमकं काय वादळ घडलं, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जसा रेणूने भावाला फोन केला तसा त्याने फोन लगेच उचलला नाही. आणि हा भाऊ
रेणूचा फोन उचलत नाही हे या काळसर्पांनी पाहिलं आणि या भावाला या काळसर्पांनी असं रिंगण घातलं आणि ते फुटकार टाकू लागले, त्याला फटके मारू लागले. आणि मित्रांनो, मग नाईविलाजाने याने हा फोन उचलला आणि रात्री 12 वाजता बहिणीला सांगितलं की माझी तब्येत अचानक बिघडलेली आहे, त्यामुळं अमुक अमुक ठिकाणी तू लगेच निघून ये, थोडस गंभीर आहे. आणि हे ऐकल्यानंतर इकडे बहिणीची गडबड सुरू झाली. ती काळजीत पडली भावाच्या. त्यामुळं तिची जी काही आते बहीण होती त्या आते बहिणीने तिच्या ओळखीचा एक रिक्षावाला बोलवला आणि या आते बहिणीने रेणूला या रिक्षामध्ये बसून दिलं आणि भावाने सांगितलेल्या ठिकाणी ही रेणू या रिक्षाने त्या ठिकाणी निघाली. रिक्षा मित्रांनो ठरलेल्या ठिकाणी आली आणि या रिक्षातून रेणू बाहेर आली. जशी ती बाहेर येऊन उभी राहिली तशी आजूबाजूला जे काही हे 6 काळसर्प होते ते दबा धरून बसले होते. आता सावज त्यांच्या टप्प्यात आलं होतं. सावज या काळसर्पांच्या टप्प्यात आलं होतं, फक्त घाला घालायचा बाकी होता. आणि ह्या रिक्षावाला आणि ही रेणू आणि तिचा भाऊ याला या 6 काळसर्पांनी यांना चांगली मारहाण केली. म्हणजे ज्या वेळेला रेणू तिथे उभी होती त्यावेळेला हे दबा धरून बसले होते आणि मग एकेका काळसर्पाने असा फणावर काढला आणि ते बाहेर आले आणि या सर्वांना त्यांनी प्रचंड मारहाण केली. आणि त्यात रिक्षामध्ये यांना कोंबून बाजूलाच परिसरामध्ये असलेल्या एका इंग्रजी माध्यमाची जी शाळा होती या शाळेच्या पाठीमागे जे काय म्हणतो ना आपण झाडं झुडपं किंवा जंगल होतं, या जंगलामध्ये त्यांना ते घेऊन गेले. आता या जंगलामध्ये किंवा या झाडी झुडपांमध्ये मित्रांनो या 6 काळसर्पांनी या रेणूवर आळीपाळीनं बलात्कार केला. हो, आळीपाळीनं बलात्कार केला. किती किती भयानक, किती भयानक. समोर भाऊ, भावापुढे बहीण आणि त्या बहिणीवर आपल्या समोर अत्याचार होतोय. हा भाऊ पाहतोय पण तो काही करू शकत नव्हता. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो. हे जे काही असे समाजात वावरणारे काळसर्प आहेत यांचं लगेचच खच्चीकरण केलं पाहिजे. त्यावेळेला ह्या घटना कुठेतरी थांबल्या तर थांबू शकतील. मित्रांनो, हे या जंगलामध्ये त्या रेणूवर अत्याचार केले एवढेच करून थांबले नाही. या हरामखोरांनी या रेणूला आणि बाकीच्या हे जो कोण भाऊ किंवा रिक्षावाला होता या सर्वांना घेतलं आणि परत जिथून रेणू आली होती फातमानगर मधून, या फातमानगर मध्ये पुन्हा या रेणूला नेलं. रस्त्यावर मित्रांनो एक पिकअप उभी होती आणि या पिकअप मध्ये रेणूला टाकलं आणि पुन्हा या 6 काळसर्पांनी या रेणूवर आळीपाळीनं बलात्कार केला. किती किती भयानक घटना आहे. अक्षरशः हे सांगताना डोळ्यात पाणी येतं. किती भयानक आहे. किती निर्दयी लोक आहेत ही. एका मुलीवर 6 जण एक 10-15 मिनिटाच्या अंतरावर आळीपाळीनं 2-2दा बलात्कार करतात. अरे काय चाललंय मित्रांनो. या पिकअप मध्ये बलात्कार करून हे 6 काळसर्प ते यांना दम ठोकून निघून गेले. रेणूला, तिच्या भावाला आणि त्या रिक्षावाल्याला दम ठोकला आणि निघून गेले. त्यातले मोहम्मद सईद, आलम पाशा, लहू, गोलू आणि इतर 2 जण असे हे 6 काळसर्प हे निघून गेले, पसार झाले. मित्रांनो, किती दुर्दैव या रेणूचं. आभाळ कोसळलं तिच्यावर आज. काल परवाच अगदी 8 दिवसापूर्वी पुण्यामध्ये मित्रांनो स्वारगेट बस स्थानकामध्ये ती बातमी तुम्हाला माहितीच आहे की एका मुलीवर एका मुलाने लैंगिक अत्याचार केला. आता नेमकं याच्यातून काय निष्पन्न होतंय
तो भाग पुढचा. परंतु घटना घडली हे नक्की. मित्रांनो, ही घटना, अशा प्रकारच्या घटना ज्या वेळेला कोर्टात जातात त्यावेळेला कोर्टाला साक्षीदार तपासता वगैरे किंवा या सगळ्या गोष्टी पाहता पडताळता कमीत कमी या गोष्टीचा निकाल लागण्यासाठी 8 ते 10 वर्ष लागू शकतात. तोपर्यंत या भारतामध्ये मित्रांनो हजारो, रेणूसारख्या हजारो तरुणींचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. कशाला कोर्टाला 8 आणि 10 वर्ष पाहिजे? फास्ट ट्रॅकवर नाही घेता येत ही केस. मित्रांनो, बदलापूरची जी केस झाली शाळेची, त्या एका मुलाने शाळेतल्या छोट्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले. या केसचं सरकारने सांगितलं होतं की ही केस आपण फास्ट ट्रॅकवर घेऊ. आता कदाचित त्याला वर्ष उलटत आलं असेल, पण ती केस फास्ट ट्रॅकवर घेतलेली नाही. त्यामुळं हा जो काही रेणूला आता जो काही तिच्यावर अत्याचार झाला, या अत्याचाराला तिला न्याय मिळायला 8 ते 10 वर्ष लागू शकतील, हे तुम्हालाही माहित आहे. मित्रांनो, त्यामुळं स्वतःला जपा, घरातल्या मंडळींना जपा, मुलींना जपा आणि कुणावरही ताबडतोब विश्वास ठेवू नका. रेणू ठीक आहे, रेणूचा फोन आला किंवा रेणूने फोन केला, पण त्या भावाला व्हिडिओ कॉल करायला तिने सांगायला पाहिजे होतं, कारण रात्रीचे 12 वाजले होते. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. लवकरच येतोय तुमच्या समोर एक नवीन सत्य घटना घेऊन येणाऱ्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.